फायनली राखी बांधून आले. पण सासूबाईंना कळलं तर उलट लय मज्जा येईल. हा, सासूबाई काय म्हणत होत्या, हिच्या काही ध्यानात नाही. सासूबाई तुम्हाला नाही माहिती, रक्षाबंधन कधीच कोणतीच बहीण विसरू शकत नाही. त्यांना वाटतं मी राखीत बांधायला गेले नाही. 10 वाजले अजून पिंकी कच काय नाही आली. आली तर जरा बेल वाजवी, तिला फोन करून सांगाय पाहिजे. हॅलो पिंकी, म्हणलं आपल्या घरी आले ना तर दरवाजाची बेल वाजू नको धना. तुम्ही वहिनी झोपलेली तर झोपू दे तिला. मला फक्त मिस कॉल दे, मी इथे तुला न्यायला. तुम्ही अजून तर सासूबाई पण झोपलेत. मी तरी काय करू एवढं लवकर उठून? काम तरी काय, जरा वेळ आराम करते. पिंकी यायच्या आतमध्ये सगळं स्वयंपाक करून टाकीत. तिला खीर लय आवडते, खीर तर करायला पाहिजे. हिला झोपू दे, तिला तसं तरी कुठं उल्हासाने स्वयंपाक करून बोंब पाडीत तवा. मम्मीला फोन लावायचा राहिला. हॅलो हॅलो मम्मी, अगं मी आले ते खाली. आले का तू? बेल नको वाजव बरं का, मी आले. थांब. आलं ग बाय मालिक्रू, बघू इकडं बॅग, चल धर ये. बाळा यायला तर काय तुला त्रास नाही झाला? अगं राखी पौर्णिमेला यायचं म्हणलं काय त्रास येणार आहे मम्मी? वहिनी कुठे? वहिनी दिसत नाही. पसरलीत अजून. आज तिला कवर पसरायची ना तवर पसरू दे, मी बी उठवणार नाही तिला. नाही तर सारखी येऊन मला म्हणून मारायला जायचे सासूबाई. आणि मला तिला म्हणता बी यायचं नाही, नको जाऊ म्हणून. त्याच्यापेक्षा नाही उठत ना तेच बरं आहे. गेल्या वर्षी काय झालं माहिती आहे का? तिला म्हणलं पोराला म्हणा जा पिंकीच्या इथे जाऊन राखी बांधून ये. तर म्हणते तुमचं पोरग आहे, तुमचं तुम्ही जाऊन विचारा. मग तेव्हाच मी ठरवलं औंदाच्या वरच काय तिची राखी होऊन द्यायची नाही. जसं तिने तुला गेल्या वर्षी माझ्या पोराला पाठवून नाही दिली तुझ्या तसं आता तिला बी तिच्या मायाला पाठवणार नाही. तसलीच वहिनी होली. तिचं मरू तिकडं. मी त्यासाठी आज काय काय बनवलं माहिती का तुला? पुरी बनवली, बटाट्याची भाजी बनवली, तुला आवडती ना खीर तांदळाची, ती बी बनवलीत. आणि भजी बी काढल्यात विशिक. कर ग ताट. चालेल मम्मी, मला पण लई भूक लागली. सासू एक काय तुला जगवून द्यायची नाही सुखान. ती एक काम कर, फोन नको उचलू दम. सासूला म्हणावा भावाला राखी बांधेन ना तवाच मी येईन. आता भाऊ घर नाही मा, तो येईन तवा राखी बांधून येईन, मग निवांत. तसं बोल. गेल्या वर्षी तरी कुठं येऊन दिलं तुझ्या सासून तुला? बोल तशीच तू. हॅलो